डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला परिवर्तनाचं सर्वात मोठं साधन मानलं. त्यांनी म्हटलं होतं, शिका म्हणजे तुम्हाला तुमचा हक्क कळेल आणि संघर्ष करा म्हणजे तुम्हाला तो मिळेल. त्यांनी स्वतःच्या कठीण प्रवासातून जगाला दाखवलं की ज्ञान हा प्रत्येक अडथळ्याला पार करण्याचा मार्ग आहे. बाबासाहेबांचे जीवन हा समतेसाठी झगडण्याचा धगधगता आदर्श आहे. त्यांनी अस्पृश्यतेच्या विरोधात आवाज उठवून सांगितलं की मानवजातीला एकत्र आणायचं असेल तर समानता हाच मूलमंत्र आहे. महाड सत्याग्रह असो किंवा पूजेसाठी प्रवेशाचा हक्क, त्यांनी प्रत्येक लढ्याला न्याय मिळवून दिला. भारतीय संविधान तयार करताना बाबासाहेबांनी लिहिलं की आपण एक आदर्श लोकशाही स्थापन करणार आहोत, जिथे प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळतील. त्यांची दूरदृष्टी आज आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचे संरक्षण करते. बाबासाहेबांनी धर्मनिरपेक्षतेचा संदेश दिला. त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून दाखवलं की धर्म हा माणसाला एकत्र आणणारा असायला हवा, विभागणारा नाही. त्यांचा धम्मचक्र प्रवर्तन सोहळा लाखो लोकांसाठी आत्मसन्मानाचा नवा अध्याय होता. बाबासाहेबांनी सांगितलेले विचार फक्त त्या काळापुरते मर्यादित नव्हते, तर ते आजही आपल्याला मार्गदर्शन करतात. शिक्षण, समता आणि स्वाभिमान यांची ज्योत तेवत ठेवणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेला संघर्षाचा वसा आणि स्वाभिमानाचा संदेश आपण पिढ्यानपिढ्या पुढे नेला पाहिजे.